नमस्कार मंडळी, आज कोणतीही रेसिपी दाखवणार नाही कारण आज मुलांच्यासाठी स्पेशल आम्ही एका ठिकाणी ट्रिप काढली होती। रोज मुलं शाळा सुटली की शेजारीच असलेल्या गार्डनमध्ये एवढी दंगा करतात की शाळा सुटल्यानंतर सुद्धा अर्धा ते 1 तास आम्हाला तिथंच त्यांच्यासाठी थांबून राहावं लागतं। त्यांचा मस्त असा ग्रुप क्रिएट झालेला आहे। आता ही मुलं पहिलीला ॲडमिशन जिकडे तिकडे घेतील, जो तो आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या शाळेत ॲडमिशन घेईल आणि ही मुलं विभागली जातील। त्यामुळे यांची एक छान अशी आठवण राहावी यासाठी आम्ही ठरवलं होतं की या मुलांची एखाद्या ठिकाणी ट्रिप काढू। शनिवारी काही लोक वर्किंग असल्यामुळे येऊ शकले नाहीत। फायनली तो दिवस ट्रिपचा उजाडला आणि आम्ही ट्रिपसाठी निघालो। मुलांच्या आवाजावरूनच त्यांची एक्साइटमेंट कळालीच असेल तुम्हाला। सगळे जवळच राहत असल्यामुळे एकच गाडी केली आणि भोसरी सहल केंद्र या ठिकाणी आम्ही गेलो। वन डे ट्रिपसाठी हे अगदी उत्कृष्ट ठिकाण आहे। मस्त असं गार्डन आहे आतमध्ये, दोन्ही साईडला भरपूर अशी झाडी आहेत। आम्हाला जवळच जायचं होतं कारण एकीची 10 महिन्यांची छोटी मुलगी होती, त्यामुळे जास्त लांब जाऊन चालणार नव्हतं। ती राहती की नाही हे सुद्धा माहिती नव्हतं। तिकीट काउंटर आहे, तिकीट काढायच्या अगोदर सुद्धा मुलांची एवढी मस्ती चालू होती। तिकिटाचा दर सुद्धा इथे एकदम माफक आहे। प्रौढांसाठी 10 रुपये आणि लहान मुलं जे 3 ते 12 वर्षातली आहेत त्यांच्यासाठी 5 रुपये तिकीट दर आहे। इथे ऑनलाईन पेमेंट चालत नाही किंवा फोन पे, गुगल पे सुद्धा चालत नाही। कॅश देऊन तिकीट काढावे लागते। त्याचबरोबर तुम्हाला जर आतमध्ये फोटोशूट करायचे असेल तर त्याचे 250 रुपये एक्स्ट्रा चार्ज करावे लागतील। आम्ही सर्वांची तिकीटं काढून घेतली आणि आतमध्ये एंट्री केली। तिकीट काढली की मुलं आमच्या अगोदरच पुढे पळून गेलेली होती। आम्ही रेग्युलरली या गार्डनमध्ये येत असल्यामुळे आम्हाला हा एरिया बऱ्यापैकी माहिती होता। तो सर्वांच्या पुढे पळत होता। बघू शकता एकदम हिरवळ आहे इकडे, दोन्ही साईडला छान अशी झाडं आहेत, मोठं असं लॉन आहे। उन्हाळ्याचं किंवा रखरखत्या उन्हामध्ये जरी तुम्ही इथे आलात तरी झाडांची भरपूर अशी सावली आहे। उन्हाळ्याची किंवा उन्हाची अजिबात धग इथे लागत नाही। मुलं एवढी एक्साइटेड होती की ते फोटो व्हिडिओ काढायला सुद्धा थांबत नव्हती। शेवटी हाय तरी करायला सांगितले। सगळे 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 हा हा कसं तरी हाय केलं आणि पुढे पळून गेली। आता आम्ही सुद्धा सर्वजणी यांच्या मागेच निघालो होतो। जी तनिषा होती 10 महिन्यांची ती सुद्धा मस्त एन्जॉय करत होती। दादा 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 तू कर तू कर। अरे वा, या सहल केंद्रामध्ये फिरण्यासाठी खेळण्यासाठी भरपूर अशी जागा आहे, खेळणी आहेत, पण आतमध्ये खाण्यासाठी काहीच मिळत नाही हे अगोदरच माहिती होते। त्यामुळे आम्ही घरून जाताना मुलांच्या आवडीचा खाऊ नेला होता। मी व्हेज पुलाव नेला होता, एकीने आलू पराठा, इडली चटणी आणलेली होती, त्याचबरोबर एकीने भाजी चपाती आणलेली होती, तसेच गुलाबजामुन आणि चिवडा सुद्धा आणलेला होता, ढोकळा करून आणलेला होता, सोबत सलाड सुद्धा होतं। त्यामुळे मुलांनी मस्त असं एन्जॉय केलं। मुलांच्या बरोबर आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं। एकत्र बसून नेहमीपेक्षा कधी जास्त जेवण केलं हे आम्हाला कळलं सुद्धा नाही, पण मुलांचं लक्ष मात्र खाण्यापेक्षा खेळण्यावरच जास्त होतं। त्यामुळे कसं तरी त्यांनी पटकन जेवण केलं आणि खेळायला लागली। खेळताना बघा किती छान असाही एन्जॉय करत आहेत, जिथं दिसल तिथं लटकत आहेत। त्याचबरोबर इथे जिमची व्यायाम करण्यासाठी काही इक्विपमेंट लावलेले होते, त्या इक्विपमेंटवर पण जाऊन ह्यांना खेळायचंच होतं। मुलं ती मुलं, आया सुद्धा कुठं मागं राहणार होत्या। आयांनी सुद्धा इथं जेवण केल्यानंतर सुद्धा व्यायाम करून घेतला। मुलांना तर काय, एकत्र असले आणि खेळायला भरपूर अशी जागा असली की काही खेळणी नसली तरी सुद्धा चालतं, नुसती खेळत राहतात, पळत राहतात इकडे तिकडे। त्यातच इथे लॉनला पाणी देण्याचं काम चालू होतं। ही मुलं एवढी खेळली पाण्यामध्ये की स्वतःही भिजली आणि दुसऱ्यांनाही भिजवलं। त्यामुळे आम्हाला हे माहितीच होतं की ही मुलं असेच काहीतरी उद्योग करणार आहेत। त्यामुळे आम्ही सर्वांनी एक्स्ट्राचे कपडे मुलांच्या सोबत घेतलेले होते। सर्वांनी तिथे कपडे बदलले। तनिषा सुद्धा छान एन्जॉय करत होती। या मुलांसारखंच तिला सुद्धा घसरगुंडीवरती खेळायचं होतं। तनिषाला खेळायला आणलेला बॉल ही मुलंच खेळायला लागली आणि कॅच कोणाला घेता येत नव्हता, तर एकाने इकडून बॉल फेकायचा, बाकीच्यांनी जाऊन आणायचा, तोपर्यंत दुसऱ्याने फेकायचा, हेच उद्योग चालले होते। त्यानंतर या खेळण्यांच्या साईडला आम्ही आलो। 4 नंतर इथे थोडीशी सावली आलेली होती, त्यामुळे इथे आलो। मुलांनी खूप एन्जॉय केला, एवढी खेळली तरी सुद्धा दमलेली नव्हती।
त्यांना सांगावं लागत होतं, अरे थोडंसं थांबा, थोडंसं पाणी प्या. कधी न मिळाल्यासारखी ही मुलं एवढी खेळली की त्यांना तहान भूक काही सुद्धा लागत नव्हतं. एका साईडने चढायचं, एका साईडने घसरायचं. आणि यातच ही खेळणी सुद्धा भरपूर अशी मोठी आहेत. याला भरपूर अशा घसरगुंड्या आहेत, लोंबकळण्यासाठी जागा आहे. त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर या भोसरी सहल केंद्राला नक्की भेट द्या. पुण्यामध्ये असलेले भोसरी सहल केंद्र हे पुणे नाशिक हायवेपासून अगदी चालत 5 मिनिटांमध्ये जाऊ शकता, एवढ्या अंतरावरती आहे. बसने तुम्ही इथे जर आलात तर बस स्टॉपपासून अगदी 5 मिनिटावरती हे भोसरी सहल केंद्र आहे. त्यामुळे वन डे ट्रिपसाठी खूप छान ऑप्शन आहे. तुमच्या जर लहान मुलांना कुठं खेळण्यासाठी तुम्हाला वन डे ट्रिप न्यायची असेल तर या ठिकाणी नक्की नेऊ शकता. मुलं ते मुलं सोबत आयांनी सुद्धा इथे भरपूर असं एन्जॉय करून घेतलं. वेगवेगळ्या टाईपची ही खेळणी आहेत, व्हिडिओमध्ये तुम्ही बघूच शकता. सोबतच तनिषाने सुद्धा खूप एन्जॉय केलं. एवढीशी चिमुरडी पण तिने अजिबात त्रास दिला नाही. मग तनिषाच्या आईला पण सांगितलं, तू पण एन्जॉय करून घे, परत हे दिवस नाहीत. तर आई घसरून आल्यानंतर तनिषाला सुद्धा खूप आनंद झाला होता आणि तिला सुद्धा एकटीला घसरायचं होतं. मग ह्या छोट्या घसरगुंडीवर तिला घसरवलं. किती खुश आहे ती, तुम्ही बघू शकता. संध्याकाळचे 5 वाजत आले होते तरी सुद्धा ही मुलं खेळायचं काही थांबायला तयारच नव्हती होत. मग शेवटी कसं बसं करून त्यांना म्हटलं आता घरी जाऊयात, तरी पण ऐकणार. अजून 5 मिनिट आणि अजून 10 मिनिट असं करत करत त्यांनी अर्धा तास लावला. मुलांना कसं तरी थांबवायचं होतं, त्यामुळे एकीने सोबतच त्यांच्यासाठी आवडतीचा स्नॅक्स आणला होता. त्याच्यामुळे ही मुलं कशी तरी थांबली. एका जागेवर बसून त्यांना खायला सांगितलं. मग ही मुलं खात बसली. आवडीची गोष्ट असली की मुलं सगळं हाताने खातात आणि संपवूनही टाकतात पटपट. शेवट मग मुलांना म्हणलं, अरे तुमची आठवण तरी राहू दे, एकत्र सगळे आले होते, मग आपण फोटो काढू. तर फोटो काढताना सुद्धा एक जण एकीकडे बघतोय तर एक जण दुसऱ्याला डोचवतोय, तर काहीतरी करतच होते. 51 फोटो क्लिक केल्यानंतर इथे ठेवण्यासाठी 4-5 फोटो मला राहिले. त्यानंतर आम्ही घरी निघालो. संध्याकाळचे सुमारे 5:30 वाजून गेलेले होते. या ब्रिजवरती मुलांनी बाय बाय केलं. त्यानंतर हा एकदम भव्य असा ह्या भोसरी सहल केंद्राचा परिसर आहे. पलीकडच्या साईडला सगळे लॉन आहेत आणि इथे खेळण्यांचे सेट आहेत. खेळण्यांच्याच बाजूला एक जलतरण तलाव आहे, त्याच्याच साईडला एक किल्ला सुद्धा आहे, पण तो आम्ही काही बघितला नाही कारण मुलांकडे लक्ष देणे गरजेचे होते. सहल केंद्रामध्ये आज जाताना मुलं एक्साइटमेंटमध्ये अगोदरच पुढं पळाली, त्यामुळे तिथं जाताना फोटो क्लिक करता आले नाहीत. मग येताना मुलांचे चांगलेच खेळून खेळून अवतार झालेले होते, तरीसुद्धा आम्ही फोटो क्लिक केले. इथे सुद्धा 101 फोटो क्लिक केल्यानंतर ठेवण्यासाठी हे एवढे फोटो शिल्लक राहिले. त्यानंतर आम्ही सुद्धा काही फोटोज क्लिक केले आणि पुन्हा गाडी करून आम्ही आमच्या घरी गेलो. या भोसरी सहल केंद्राचा टायमिंग दुपारी 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे. तुम्ही सुद्धा जाऊन एखाद्या दिवशी नक्की भेट द्या. खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल, तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.